हाय, मी आहे त्रिवेणी. परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर झाली का सर्वांची पाडव्याची आवरावर? माझी झालेली आहे. कपडे वगैरे धुवून टाकले. ते काही ब्लॉग मध्ये दाखवले नाही, कारण अंथरूण पांघरून धुवायचं म्हणजे इतका कंटाळ्याचा आणि इतकी एनर्जी खर्च करणारा विषय आहे. बरोबर ना? मान्य आहे का सर्वांना? आणि मोठमोठ्या रजया धुवायच्या म्हटलं, बाप रे, सगळेच आठवतात बरं का. आई बाप सगळे आठवतात. त्या पांघरताना थंडीच्या दिवसात फार मज्जा वाटते, पण ज्यावेळेस असं आता उन्हाळ्याच्या दिवसात आता पातळ पांघरून लागतंय आणि ते धुवून ठेवायचे म्हटलं ना, अक्षरशः झीट निघते. तर ते धुवून टाकलेत सगळे आणि मस्त अशी आज बघा मी खूप दिवसातून अशी छान वेणी घातली आहे. वेणी घालण्यामागचं कारण की आपल्या मोगऱ्याला सुंदर अशी खूप फुलं आलेत आणि म्हटलं आज मस्त असा गजरा करून घालावा आणि दाखवते तुम्हाला किती फुलं आलेत मोगऱ्याला. बाहेर फुलं तोडायला जाण्याच्या अगोदर आजची देवपूजा दाखवून घेते. आज आहे सोमवती अमावस्या आणि मस्त असा कलश सजवलेला आहे. तर म्हटलं आपल्या फॅमिलीला दाखवते. मस्त असा बघा आजचा हा कलश पूजन केलेला आहे छान असं, आणि अशी देवपूजा. गजऱ्यासाठी फुलं तोडून आणूया आणि नंतर आवरते. इथलं जे खिडकी आहे ना तिथलं आवरायचंय मला. कृष्णाने चालू केलंय आवरायला. ती आली शाळेतून, आता पेपरवरून घेऊन आले. आज 10ला तिचा पेपर सुटला, लवकर झालं, मग लवकर घेऊन आले आणि आता फुलं तोडूयात. खूप सारी फुलं आलेत. इतकं भारी वाटतं इथं बसायला ना. हे बघा, चैत्र बहर ना, चैत्राचा बहर कच्च भरलाय मोगरा. मस्त अशी फुलं तर तोडत आहे, परंतु आज एक जुनी आठवण आली. ती म्हणजे वेणीवरून. पहिलं ना मराठी शाळेमध्ये जेव्हा शाळेला होते, माझ्यासारख्या अशा बऱ्याच माझ्या लहान मोठ्या बहिणी पण असतील, तर तेव्हा कसं असायचं की शाळेत लाल रिबन लावून 2 विण्या घालाव्या लागत असायच्या. आणि मला त्या गोष्टीचं हसू आलं. माझा इतका अट्टास असायचा की त्या 2 विण्यांना सुद्धा इकडच्या पोनीकडे गजरा बांधायचा की दुसऱ्या टोकाला गजरा बांधायचा. असं किती जण करत होते ते नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा बरं का. एकटीच हसत होते मी. प्लेट भरून छान अशी दिसणार नाही तुम्हाला, सावलीला दाखवते. मोगऱ्याची फुलं निघालेत. मोगऱ्याचा गजरा म्हटलं की मला माझ्या वडिलांची खूप आठवण येते, कारण मला इतकं गजरा लावायचं वेड होतं ना की मी सांगू शकत नाही. किती भारी आहेत ना. तर ते एक दिवसाआड तेव्हा काय म्हणजे मी जवळजवळ असेल 6वी 7वी पर्यंत, त्या टायमिंग पर्यंत घरी काय फ्रीज नव्हता. मग माझे वडील एक दिवसाआड बंडी शेगावला ऑफिसला जॉबला होते इरिगेशनमध्ये, आणि तिथून बंडी शेगावला 4-5ला त्यांची सुट्टी झाली की खास माझ्यासाठी गजरा आणण्यासाठी पंढरपूरला जायचे. आणि जर पंढरपूरमध्ये जर तुम्ही कधी गेला असेल तर तुम्हाला माहिती की तिथं श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि त्याच्याच पाठीशी गणपती आहे. तर तिथं त्या दोन्ही बाजूला मंदिराच्या कठड्यावरतीच तिथं गजरे विकायला, हार विकायला बसतात. तर आवर्जून तिथून गजरा माझ्यासाठी घेऊन यायचे आणि आणताना डझन किंवा अर्धा डझन असे गजरे आणायचे. आणि ती गजरे माझ्यापाशी 2 दिवस तिथं घरात आतूनच जिना आहे, त्या जिनाच्या खाली सावलीला मस्त अशा सुती कापडात माझी आई गुंडाळून ठेवायची गजरा. आणि तो गजरा मी जवळजवळ 2-6 आणले तर 3 दिवस 2-2 अशा पद्धतीने लावायचे. आणि उद्या तिला गजरा लावायला नाही म्हणताना आज संध्याकाळी जाऊन ते गजरा, म्हणून मी खूप वर्ष झाले जसे वडील गेलते तसे गजरा लावायचा मोह थोडासा माझा गेलता. पण चला, त्यांना आवडत होतं मी गजरा लावलेला, तर त्यांच्यासाठी. तर मला म्हटलं होतं मला इथलं आवरायचंय म्हणून. आम्ही बाहेरून फुलं गजऱ्याला घेऊन येईपर्यंत युनिफॉर्म वगैरे आता धुवायचंय ना, उद्या पाडव्याची सुट्टी, तर तिनं इथलं आवरायला चालू केले, क्लीन करायला, आणि बऱ्यापैकी क्लीन पण केलंय तिनं. आणि आता हा गजरा करते मी. खरं तर आपल्या मराठी नवीन वर्षाला प्रारंभ हा तसं तर म्हणाय गेलं तर गुढीपाडव्यापासूनच होतो. आणि आपले जेवढे मराठी सण समारंभ आहेत ना, आपण जेवढं घरात उत्साहाने साजरं करू ना, तेवढाच आपल्या घरात मुलं मुली असतील ना लहान, तर त्यांना सुद्धा ते सण तितक्याच आनंदाने उत्साहाने साजरे करण्याची सवय लागते, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे बरं का. आणि म्हणजे काय होतं की माझ्या मुलींना आता माहिती की मी प्रत्येक सण मला एकदम असं सवय आहे की आवडीनं करण्याची, तर त्यांना ती उत्सुकता असते, आई हे करायचं का, आई ते करायचं का. आणि माझ्या अगोदरच त्या सगळ्या कामाला सुरुवात करतात. आता तिच्याशी समोर गप्पा मारते बघा, आणि पाठीमागं माझा जो दरवाजा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तिचं सावली दिसत असेल बघा. तर तिचं खिडकी आवरायचं इतक्या
सोरात काम चालू आहे की विचारायलाच नको. म्हणजे आपण जर त्या गोष्टीमध्ये आनंदाने इन्व्हॉल्व झालो ना तर मुलं पण तितक्याच आनंदाने त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होतात असं दिसून आलं मला. म्हणून मी ही गोष्ट तुमच्याशी बोलले. आणि ती विचारत होती मला की ते तुम्ही नंतर मी दाखवेन तुम्हाला पुढे जाऊन, तिथं थोड्याशा वस्तू आहेत ना, ते हे कुठं ठेवू ते कुठं ठेवू असं विचारत होती. आणि तिच्याशी बोलत माझा मस्त असा गजरा सुद्धा तयार झाला बघा. मस्त असा गजरा बनवून छान झालाय बघा. लांब किती झालाय माझ्या हातावरून कळेल तुम्हाला. अंगठ्यापासून ते थोडंसं 4 बोटं सोडून कोपरापर्यंत येतो इतका लांब गजरा झालाय. छान असा आता लावून घेते केसामध्ये एक गट मारून. इतका सुंदर वास येतो. तुमच्या इथं पण घरी जर गजऱ्याची फुलं वगैरे असतील तर ना 2 तरी माळायची केसात. दिवसभर इतका छान वाटतं ना, ती वास आपल्याला येत राहतो दिवसभर त्या फुलांचा म्हणून. आणि मी तुम्हाला वाटत असेल अगोदर व्हिडिओमध्ये की इकडं तर गजरा करायचं चालू आहे आणि तिकडं काय गप्पा मारते, तर तुम्हाला दाखवते की मी इकडं माझा गजरा एवढी तरी फुलं शिल्लक राहिलेत. गजरा करायचं चालू आहे तोपर्यंत लेकीने खिडकीतलं सगळं एवढं मोठं क्लिप, छोटा आणखी काळा एवढंच. आणि तर तिनं सगळं खिडकीतलं आवरून चकाचक करून घेतले. आता दरवाजे माझे पुसायचे राहिलेत. त्याचबरोबर बाहेरचं पण पोर्च मधलं थोडंसं आवरायचंय, तर ते पण आवरून घेणार आहे. आज छोटी मोठी कामं राहिलीत. आज आवरावरीची पाडव्यानिमित्त आवरावर हा मस्त असा गजरा. आणि आज घालते केसात. खूप दिवसातून, किती दिवसात घालत असेल? 1-2 वर्षात नाही तरी घातला होता की मध्यंतरी कशाला तरी 5-6 महिने तरी झाले असतील. संक्रांतीला 5-6 महिने झाले असतील. 5-6 महिन्यातून घालतीये. आणि इतकं छान वाटतंय काय सांगू तुम्हाला. इतका मस्त आहे हा गजरा. फुलांचा सुगंधच खूप भारी आहे. ह्या लाव काय मी नाही लावते. तर कसा वाटतोय हा लुक सांगा वेणीचा. खूप दिवसातून मला वेणीमध्ये पाहिलं असेल सगळ्यांनी, कारण शक्यतो वेणी मी घालत नाही. मी फिरते थोडस म्हणजे तुम्हाला दिसेल असं मस्त. तर हे असं बघा छान अशी वेणी आणि छान असा गजरा घातलेला आहे. तर तुम्ही पण असं कधी कधी स्वतःसाठी वेळ काढायचा. म्हणजे स्वतःसाठी वेळ दिला ना तर खूप कामाचा कंटाळा आला असला ना तरी पण मग जरा वाटतं की आपल्यासाठी काहीतरी केलंय म्हणून जरा बाकीची कामं करायला जोश के साथ असं होतं. मला तसंच होतं. ज्या दिवशी जास्त कामाचा लोड असेल, कंटाळा असेल ना, मला आवरायला आवडतं. मग स्वतःला आवरलं ना मग घरातलं काम करायला उत्साह येतो. ही माझी एक टेक्निक आहे. आणि मग तुम्हाला पण ही टेक्निक करायची असेल तर नक्की करा. आपणच गबाळ्या अवतारात राहिलो आणि हे काम आहे ते काम आहे म्हटलं ना माझं तर बिलकुल मन लागत नाही. आणि ज्यावेळेस माझी एनर्जी कामासाठी डाऊन असते ना त्या दिवशी मी नक्की काय करत असते की स्वतःला आधी छान आवरत असते टॉपटिकमध्ये. मग मला जरा काम करायला छान वाटतं. तर तुम्हाला जरी असं काय वाटत असेल तर नक्की ट्राय करून बघा. स्वतःसाठी वेळ काढा थोडासा. अगोदर 1 अर्धा तास छान मस्त एन्जॉय करा. नंतर घरातल्या कामाला कंबर कसून लागायचं. आता मी पण तुमच्याशी गप्पा खूप मारलीत. आता कंबर कसून मी पण माझे दरवाजे वगैरे पुसून घेते. तर बघा ही खिडकीतलं तुम्हाला दाखवलं. तर अगोदर जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल. इथलं सगळं खूप पसारा झालता. तर हे लेकीने सगळं पुसून ही फुलं वगैरे तर 8 दिवस झालं धुवून ठेवली होती. आणि हा मस्त असा बदक तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असेल. आणि नसेल पाहिला तर आज पाहून घ्या. तर मस्त असं ह्याच्यातला मनी प्लांट पण छान ग्रो करतोय. आणि हा खूप गोड दिसतोय बघा. मस्त असा बदक छान आहे की नाही. खूप गोड दिसतं. मला असं डेकोरेशन करायला फार आवडतं घरामध्ये. आणि इथं हे बुद्धाचे स्टॅच्यूज आहेत. साध्या गोष्टीत आपल्या, पण ह्या बेसिक गोष्टी आपल्या मुलांना माहीत असणं फार गरजेचं असतं. वाईट ऐकू नये, वाईट बोलू नये, वाईट बघू नये आणि मेडिटेशन ते असं. तर ते ठेवले आणि छान वाटते का सांगा मला. हे तिनं आवरली ही पूर्ण खिडकी घासून वगैरे घेतली माझा गजरा होईपर्यंत. गजरा लावून झाला, सगळं झालं. म्हटलं आता वेळ वाया घालवायला नको. सकाळच्या जो उत्साह असतो त्या उत्साहातच जी कामं आहेत ना आपली पेंडिंगला ती उरकून घेतलेली बरं असं मला वाटलं. आणि मस्त असं म्हटलं आता दरवाजा बघा तुम्ही. माणसाला वाटतं की त्याच्यावरती काही धूळ नाही किंवा क्लीन आहे अगदी, परंतु तुम्ही पुसण्या अगोदर पण हा दरवाजा बघितलाच आहे. आणि पुसल्यानंतर सुद्धा तुम्हाला ह्या दरवाजामध्ये फरक दिसूनच येईल. हवेमुळं काय होतं की अगदी बारीक अशी धूळ त्याच्यावरती येऊन बसत असते. आणि बऱ्याच वेळेस असं होतं बरं का की आपण स्वच्छता करतो
पण आपलं एखाद्या वेळेस लक्षात जात नाही की एखाद्या कोपऱ्यात जाळी असेल किंवा आपण दरवाजाचे हँडेल कडी ही सारखा आपला हात लागला जातो ना, त्यामुळे थोडंसं चिकट झालेली असते किंवा थोडेसे डाग पडलेले असतात, ते नेमके तिरक्या बाजूने ना अशा म्हणजे दरवाजांवरती वगैरे लॅमिनेशनच्या दिसून येतात. त्यामुळे शक्यतो जाणीवपूर्वक, आणि माझ्या मते एखाद्याचं पाहुणे वगैरे आले एखादा तर त्या पाहुण्याचं नक्कीच तिथं नजर जाते आणि बघा त्यांना वाटू शकतं की किती अस्वच्छता आहे. त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टींची मात्र नक्की काळजी घ्यायची. दरवाजांच्या कड्या वगैरे अशा किंवा ते आपल्याला जेव्हा कधी वेळ भेटेल ना तेव्हा सण आहे म्हणूनच नाही, परंतु एक 15 दिवसातून का होईना आपल्या घरातले दरवाजे वगैरे आपण क्लीन करायला पाहिजेत. आणि पाठीमागा तर तुम्ही बघू शकता, मी पाठीमागून पुढून दरवाजा चौकट वगैरे स्वच्छ पुसून घेतली आणि किती दरवाजा मस्त असा चमकू लागलाय. त्याचबरोबर ही बटणं आहेत ना आपली लाईटीची, बऱ्याच वेळेस आपलं तिथं सुद्धा लक्ष जात नाही बरं का, आणि तिथं सुद्धा सारखा हात लावून आपल्या हाताला घाम असतो. जरी आपण खरकटे किंवा काही हात खराब लावत नसलो बटणांना वगैरे, तरी पण हाताचा घाम वगैरे असतो ना, त्याच्यामुळे ते बटणं सुद्धा कधी अशी काळपट पडलेली असतात. त्याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष असणं तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे ती जी आपल्या लाईटची बटणं किंवा स्विच आहेत ना, ते सुद्धा काळजीपूर्वक क्लीन करणं फार गरजेचं असतं. त्याचबरोबर ह्या ज्या तुम्हाला स्टाईल्स दिसतात ना, किंवा माझा उच्चार चुकला असेल तर एकदा मला कमेंट आलती बरं का, स्टाईल नाही टाईल्स, तर टाईल्स समजून घ्या तुम्ही. तर त्या ब्लॅक कलरच्या आहेत ना, तर त्याच्यावरती सुद्धा जाता येता आपलेही आणि मुलांचेही हात लागतात. किंवा आपल्या घरात जरी कोण पाहुणे रावळे किंवा कोण लहान मुलं आली तरी ती सुद्धा जाता येता तिथं, म्हणजे प्रत्येकाची सवयच असते एखाद्याची की तिथं हात लावून उभा राहायची किंवा हात ठेवायचा, तर ते सुद्धा पुसून घेणं तितकंच गरजेचं असतं. आणि काळा रंग असेल तर अगदीच उठून दिसतं त्याच्यामध्ये. त्यामुळे हे सगळंच मी अधूनमधून तर पुसून घेतच असते, पण सणानिमित्त तर अगदी उत्साहाने पुसून घ्यायला आणि स्वच्छ करायला मला जास्ती आवडतं. तर सगळ्या जेवढ्या काही आपल्या चौकटी आहेत 2-3, त्याला जी अशी काळ्या रंगाची स्टाईल नाही, मार्बल माझ्याकडून अगोदर चुकलं थोडंसं, तर ती मार्बल सुद्धा स्वच्छ पुसून घेतली. आणि बऱ्याच वेळेस असं होतं, दरवाजाची जी सगळ्यात टॉपची आपल्या प्लेन पट्टी असते ना, तर ती सुद्धा आपली पुसायची राहते आणि बऱ्याच वेळेस तिथं खूप सारी धूळ साठून राहते. त्यामुळं ते सुद्धा पुसणं फार गरजेचं असतं. आपण बाजू पुसून घेतो, पाठीमागची बाजू पुसून घेतो, पुढची बाजू पुसून घेतो, तसेच जी वरची सगळ्यात टॉपची 1 इंचाची पट्टी असते ना आडवी, ती पुसून घेणं सुद्धा फार गरजेचं असतं. आज सगळीकडलीच बटन सुद्धा पुसून घेतली आणि ही बघा आता तुम्हाला स्पष्ट दिसेल की अगोदर कशी दिसत होती ही लाईटची बटन आणि पुसल्यानंतर किती क्लीन होतात ते बघा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काळजी घ्यायची म्हणजे आता हे कापड होतं थोडंसं ओलं, परंतु मी जास्त एकदम पिळून घेतलं होतं. तर हे कापड ओल्या कापडाने पुसताना मात्र तुम्ही निष्काळजीपणा करू नका, एकदम पिळून कापड घेऊन मगच ते पुसा किंवा कोणीतरी जवळ असताना पुसा. कारण सांगू शकत नाही वेळ, एखाद्या वेळेस थोडासा करंट वगैरे बसला तर म्हणजे काळजीपूर्वक करा एवढंच सांगेन मी. करणं तर गरजेचं आहे, पण काळजीनं करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. आता आतलं तर सगळं आवरून झालं माझं, त्यानंतर आले बाहेर आणि ह्या ज्या खुर्च्या आहेत ना त्याच्यावरती सुद्धा अशी भरपूर अशी धूळ पडली होती आणि ह्या एक्स्ट्राच्या खुर्च्या आहेत. आणि बऱ्याच वेळा काय करतो आपण, खुर्च्या पाठीमागून पुढून सगळं स्वच्छ करून घेतो बघा, पण खुर्चीची खालची जी बाजू असते ती स्वच्छ करायची बऱ्याच वेळेस राहते आणि तिथंच कोष्टी आहेत ना बऱ्याच वेळेस जाळी करतात असं मला आढळून आले. त्यामुळं आज म्हटलं जेवढ्या काही खुर्च्या आहेत ना तर त्या एकदाच घासून घ्याव्यात. आणि मस्त अशा ऊन पण पडले, आता 2 तासात अगदी हडकून जातील, म्हणून मग मस्त असं पाईप जोडला. इथं खिडकीत पोर्चमध्ये पण मला पाणी मारून घ्यायचं होतं, धूळ वगैरे भरपूर झालती इथं. रोज हवा सुटते आणि आत्ता तर काय झाले, ह्या 15 दिवसामध्ये इतकं ऊन तावायला लागले. त्या उन्हामुळं काय होतंय, आजूबाजूचा सगळा परिसर माती वाळून गेलेली आहे. त्यामुळं हवेबरोबर बारीक अशी धूळ जी आहे ना सतत उडून येत असते. त्यानंतर पाईप तिनं कृष्णाने जोडून दिला. खुर्च्या सगळ्या अगोदर ओल्या करून घेतल्या, स्वच्छ एका घासणीच्या मदतीनं घासून घेतल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खालच्या बाजूने पण घासून घेतल्या आणि स्वच्छ धुवून घेतल्या. खिडकीत पण बऱ्याच वेळेस काय होतं, ह्या आडव्या पट्ट्यांवरती धूळ वगैरे
खूप जमा होते आणि बाहेरची बाजू असल्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या डायरेक्ट पाईप लावूनच धुवून घेऊयात. आणि मग असं सण वगैरे असेल ना तर जास्त पाण्याचा वापर करते. इतर वेळेस असं इतकं पाणी वगैरे वेस्ट घालवून नाही या गोष्टी करत. कधीतरीच आपण 5-6 महिन्यातून अशी डीप क्लिनिंग वगैरे करतो किंवा महिन्यातूनच असं जास्त पाणी वापरून वगैरे धुतो. नाहीतर ओलं कापड करूनच शक्यतो पुसलं जातं. कारण पाण्याची एकतर किंमत ज्याच्या भागात पाणी कमी आहे ना त्यांनाच खरं तर त्या पाण्याची किंमत कळू जाणं असं वाटतं. आणि मग हे सगळं स्वच्छ करून घेतलं. कारण जितकं काही सणाच्या वेळेस आपण काम काढत जाईल ना तर तितकं तर काम निघतच राहतं. आणि ही जी बाहेरची तुम्हाला ग्रीन मॅट दिसत होती ना तर ती पण हातासारखी धुवून घेतली. म्हणजे काय होतं हातोहात त्या जागेची सगळी कामं करून घेतली ना तर आपल्याला पण स्वच्छ वाटतं. आणि सगळं स्वच्छ करायचं आणि आपल्या घरातल्या पाय पुसण्या मॅट्स वगैरे अस्वच्छ असतील तर मग काहीच उपयोग नाही आपल्या स्वच्छतेला. आणि माझं इकडलं स्वच्छ करून झालं तर तिचं इकडं म्हटली आई राहू दे मी पायऱ्या घासून घेते. तर तिनं त्या 4 पायऱ्या सगळ्या घासून घेतल्या आणि नंतर तिनं आंघोळ केली. हे सगळं झाल्यानंतर शाळेतून पेपरवरून आलती आणि नंतर आणखीन तिचा पेपर राहिलाय. पण ती म्हणे आई की मला उद्या तर पाडवा आहे त्यामुळं सुट्टी आहे, त्यामुळं एवढं काही टेन्शन नाही, मी तुला थोडंसं मदत करू लागते. आणि बऱ्याच वेळेस त्यांना असं आवडतं करायला की असं जबरदस्ती कुठल्या गोष्टी त्यांच्यावरती मला लादाव्या नाहीत लागत. स्वतःहून त्या मदत करतात या गोष्टींसाठी. आणि स्वच्छ असं सगळं करून घेतलं ना इतकं छान वाटत होतं बाहेरचं थंडगार असं वातावरण. आणि त्यानंतर गंमत अशी की या कुडच्या इतक्या मी अडकवत होते, एक अडकवली की दुसरी पडायची. असं 2-3 वेळा माझी फारच गंमत झाली. परंतु अडकवल्या सगळ्या तिथं निथळायला. नाहीतर मग ते काय होतं की आपण बसतो तिथं थोडासा खड्डा असतो आणि नेमकं तिथं पाणी राहतं आणि त्याची वाट बघत थांबावं लागतं. आता बघा पाठीमागं सगळ्या कुडच्या वाळायला ठेवलेत रिमोट आणि धुवून घेतलेत सगळ्या. तर अशी पाडव्याची माझी स्वच्छता चालू आहे. आजचा हा छोटासा छानसा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नंतर भेटू छानशा व्लॉग सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.